मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार। तर संध्याकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे। आज मी तुमच्यासोबत माझं रात्रीचं जे काही किचन क्लिनिंग आहे ते शेअर करणार आहे। तर त्यासाठी सुरुवातीला आधी स्वयंपाकाला लागलेली होती, जशी देवपूजा झाली आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात झाली। तर स्वयंपाकामध्ये आज मला दाल तडका बनवायची होती इथं। त्यासाठी मी सगळ्या ज्या मिश्र डाळी आहेत ना त्या घेत असते। तुरीची डाळ, थोडी मुगाची डाळ, थोडी उडदाची डाळ आणि थोडी चणा डाळ, या सगळ्या डाळी मी घेत असते। स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा सगळ्या या डाळी धुवून घेतल्या आणि त्यानंतर मग याच्यामध्ये ना मी भाज्या वगैरे घरात ज्या असल्या ना त्यासुद्धा यूज करत असते। म्हणजे जेणेकरून मुलं भाज्या खात नसतील ना तर अशा पद्धतीने तरी खाऊन होतात। आता शेवगाच्या शेंगा माझ्या दोघंही मुलींना आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर मी त्यांना दाल तडकामध्ये टाकून वगैरे दिल्या ना तर मग आवडीने खातात। यामध्ये मी बटाटा घातलेला आहे, शेवगाच्या शेंगा घातलेल्या आहेत, फ्लावर घातलेले आहे आणि कांदा घातलेला आहे कट करून घेतलेला। टोमॅटो घालायचं मी विसरली होती, नंतर मी तडक्यामध्ये टोमॅटो घातलेला होता। हे सगळं थोडी हळद टाकून मी डाळी ज्या आहेत ना त्या पूर्णपणे शिजवायला ठेवून दिलेल्या आहेत। आता एका साईडला आपल्या डाळी शिजून होत आहेत, तोपर्यंत इकडे भाताचं कुकर लावून दिलेलं आहे, म्हणजेच रात्रीचं झटपट आणि पौष्टिक असं जेवण आपलं तयार होईल। आता एका साईडला डाळ शिजत आहे, एका साईडला इकडे भात लावून झालेला आहे आणि 2-3 चपात्याही करायच्या होत्या मला। तर चपात्यांचं पीठ वगैरे मळलं ते आणि तोपर्यंत इकडे डाळ आपली शिजलेली होती। रात्रीचं जेवण आम्ही जास्त करून म्हणजे आमचं 8 ते 8:30च्या दरम्यानच होत असतं। कधीतरी कुठे गेलो त्यावेळेसच एखाद्या वेळेस उशीर होतो, नाही तर 8, 8:30 जास्तीत जास्त 9पर्यंत आम्ही जेवण करत असतो। कारण झोपायच्या आधी निदान आपलं 1.5-2 तास तरी जेवण अगोदर झालेलं पाहिजे। खाल्ल्या लगेच झोपलेलंही चांगलं नसतं, त्यामुळे लवकर स्वयंपाक झाला तर पटकन जेवायला बसलो म्हणजे 10पर्यंत आपण झोपतो, तोपर्यंत आपलं 2 तास आपल्याला जेवण करायला होऊन गेलेले असतात। तर डाळ छान शिजलेली आहे, त्याच्यातून मी शेवगाच्या शेंगा वरती काढून घेतलेल्या होत्या आणि गरम पाणी घालत आहे याच्यामध्ये। केटलमुळे गरम पाण्याला खूप जास्त मदत होते, पटकन पाणी तापून होऊन जातं आणि त्यानंतर मग मी डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि ज्या शेंगा होत्या त्या याच्यात घातलेल्या आहेत काढून घेतलेल्या आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। डाळ जिथं ठेवलेली आहे ना तो गॅस पण मी आधी चालू करून घेतलेला होता। आता आपण डाळमध्ये घालण्यासाठी इथे तडका तयार करत आहोत। तर आपल्याला स्पेशल कढई वगैरे भरायचं काम नाही, अगदी म्हणजे तडका पॅनमध्ये आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता वगैरे, लसूण, लाल तिखट, लाल मिरच्या आणि हळद घातलेली आहे, थोडी व्यवस्थित छान तडका तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर मी ना डाळमध्ये किचन किंग मसालाही घातलेला होता, थोडा हिंग घातलेला आहे आणि व्यवस्थित असा तडका तयार करून घेतलेला आहे आणि आपली डाळ तोपर्यंत इकडे शिजलेली होती। आता डाळीवरती जो तडका तयार केलेला आहे ना ते घालत आहे, म्हणजे जास्त भांडेही भरले नाही आणि त्याच कुकरमध्ये आपली डाळ तयार झालेली आहे। मस्त छान असा तडका इथं दिलेला आहे आणि त्यानंतर मी लगोलग याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे तडक्याचा जो स्वाद आहे ना तो डाळमध्ये एकदम छान मस्त होईल असा। आणि त्यानंतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। तर स्वयंपाक झाल्या मी काय करते, स्वयंपाक आता रेडी झाला, चपात्याही टाकून झालेल्या होत्या माझ्या आणि हा जो मसाल्याचा डब्बा आपल्याला लागतो, तेलाची बरणी आपल्याला लागत असते छोटी मोठी, तर ते व्यवस्थित छान पुसून आपण वेळच्या वेळी जर ठेवल्या वस्तू जागेवरती तर मग त्या स्वच्छ राहतात आणि वेळोवेळी त्यांना आपल्याला जास्त क्लिनिंग करायची गरज पडत नाही। स्वयंपाक झाल्यावर बरण्या वगैरे पुसून घेतलेल्या आहेत, मसाल्याचा डब्बाही पुसून घेतलेला आहे आणि जी आपली स्वयंपाक करताना भांडी जमा होतात ना ती लगोलग इथे धुवून घेत आहे, म्हणजे जेवणानंतर ना जास्त भांड्यांचा पसारा आपल्याला होत नाही। लगोलग जर आपण काम करत राहिलो तर पटापट आपली कामं होत राहतात आणि जेवणानंतर जास्त भांड्यांचा पसारा होऊन जातो जर आपण ही भांडी तशीच ठेवली आणि जेवायला बसलो तर। थोडा वेळ होता माझ्याकडे तर मी पटकन ही भांडी धुवून घेतलेली आहेत। पोळपाट लाटणंसुद्धा आपण रोजच्या रोज धुवून घेतलं पाहिजे, कारण आपण चपात्या करताना त्याच्यावरती ना कणिक थोडी का होईना लागलेलीच असते आणि रोजच्या रोज जर क्लीन नाही केलं तर त्याच्यावरती बराचसा कणिकेचा थर जो आहे तो जमा होतो आणि त्यामुळे आपल्या किचनमध्ये कॉक्रोच व्हायची शक्यता असते। खूप जास्त कॉक्रोच होतात कणिकेमुळे आणि पीठ वगैरे सांडलेलं असलं तर त्यासाठी वेळच्या वेळी आपण हे आपलं जे पोळपाट लाटणं आहे ना ते व्यवस्थित छान असं क्लीन करून ठेवलं तर किचन ट्रॉलीमध्ये म्हणा किंवा आपल्या किचनमध्ये
कॉक्रोच होत नाही. स्वयंपाक झाला ही भांडी आवरायला आपल्याला फक्त 10 मिनिटे लागतात आणि 10 मिनिटं काढून जर आपण पटापट सगळं काही आवरून घेत राहिलो, तर पुढचा जो काही काम आहे, आपल्या कामाचा लोड आहे, तो जरा कमी होऊन जातो. आता पूर्ण भांडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर ही जाडी मी बाल्कनीमध्ये ठेवून देणार आहे. म्हणजे जोपर्यंत आमचं जेवण होईल तोपर्यंत ही भांडी सुकून जातील आणि जास्त भांड्यांचा पसाराही होणार नाही जेवणानंतर. नाहीतर जेवणानंतर खूप जास्त भांडी आपली जमा होऊन जातात. लगोलग तिथलं पाणी मी वायपरने काढून घेतलेलं आहे आणि आता थोडा वेळ होता जेवणाला, तर आता इथे सलाड कट करून घेत आहे. जेवणामध्ये थोडा का होईना रात्रीच्या वेळेस आपण काकडी, बीट, गाजर याचं आपल्या आहारामध्ये समावेश केलाच पाहिजे. कारण कसं आहे, आपले हार्मोन्स वगैरे सुद्धा चेंज होत असतात आणि खास करून महिलांचे तरी. तर आपण बीट आणि गाजर हे रोज जेवणामध्ये थोडं तरी घेतलंच पाहिजे. तर त्यासाठी आता इथे काकडी कट करून घेतलेली आहे आणि मुळा आणि बीट कट करून घेतलेले आहे. निंबू घेत आहे त्याच्यासोबत. तर चला आता जेवण वाढायला घेत आहे. मस्त छान असं दाल तडका जी आहे ना, ती इथे झालेली होती. तुम्ही बघू शकता आणि चवीला तर इतकी अप्रतिम झालेली होती ना, या पद्धतीने तुम्ही जर कधी याआधी बनवली नसेल ना, तर बनवून बघा. म्हणजे कांदा वगैरे फोडणीत न घालता मी डायरेक्ट याच्यामध्ये शिजायला टाकलेला होता. खूप छान आणि मस्त झालेली होती. टोमॅटो तेवढा टाकायचा राहिलेला होता, तर नंतर मी तेलामध्ये फोडणीला देऊन परत याच्यात घातलेला होता. जेवण झाल्यानंतर सगळी भांडी सिंकमध्ये जमा केलेली आहेत आणि जे काही उरलेलं अन्न आहे, डाळ-भात, तर मी तो काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आणि त्यानंतर मग उरलेलं जे काही खरकटं वगैरे असतं आपलं, ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि म्हणजे जेणेकरून आपलं सिंक जे आहे ना, ते जाम वगैरे होत नाही. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, भांडी तशीच किचनमध्ये टाकली आणि उष्ट जर त्याच्यातून गेलं, तर आपला जो पाईप आहे तो भरून जातो आणि ज्यावेळेस आपण भांडी क्लीन करायला घेतो तेव्हा मात्र त्याच्यातून पाणी जात नाही. मग आपल्याला खूप जास्त त्रास होतो. त्यामुळे आधी आपण ज्यावेळेस भांडी धुवायला घेतो ना, त्यावेळेस अशा प्रकारची जाळी वगैरे तिथे ठेवायचीच, म्हणजे जेणेकरून जे आपल्याकडून चुकून जरी त्याच्यात अन्न गेलेलं असलं, तर मग ते अटकून राहतं आणि काढून आपण डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकतो. नाही तर मग तसंच जर पाईपामध्ये गेलं, तर पाईप तर आपला जाम होतोच, पण मग किचनमध्ये कुबट वास, घाण वाससुद्धा येतो पाईपाचा. ज्यावेळेस दुपारच्या टायमिंगला ऊन वगैरे येतं ना, त्यावेळेस मग आपल्या सिंकमधून खूप जास्त खराब वास येत असतो. त्यामुळे वेळोवेळी जे अन्न खरकटं उरलेलं आहे ते काढून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. भांडी घासून झाल्यानंतर मी गॅस शेगडी आता इथे पुसून घेत आहे. धुवायला मात्र सकाळीच धुते. रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीने 2 वेळा कापड स्वच्छ धुवून पुसून घेत असते आणि सकाळी मात्र व्यवस्थित छान क्लीन करून घेत असते. जास्तच चिकट असेल तर थोडंसं आपलं लिक्विड वगैरे टाकून आपण पुसून घेऊ शकतो. म्हणजे व्यवस्थित छान जो चिकटपणा आहे त्याच्यावरचा तो निघून जातो. आणि रोजच्या कामासाठी आपल्याला फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात जेवणानंतर हे सगळी किचन क्लिनिंग करण्यासाठी. 15 मिनिटं आपण फक्त किचनला दिली, तर आपलं रात्रीचं जे किचन आहे ना, ते व्यवस्थित छान क्लीन राहतं आणि उद्याची जी काही आपली सकाळची सुरुवात होणार आहे ना, ती व्यवस्थित छान मस्त होते. नाहीतर रात्रीची जर भांडी आपण तशीच ठेवली, तर सकाळी उठून ती भांडी बघता बरोबरच आपला अर्धा मूड जातो आणि परत मग ती रात्रीची भांडी क्लीन करा, परत किचन स्वच्छ करा आणि मग स्वयंपाकाला लागा. त्यापेक्षा रात्रीच्या वेळेस स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटकं किचन आवरलेलं असलं, तर सकाळ आपली खूप छान आनंदात जाते. किचन ओटा पुसून झाल्यानंतर वायफरही व्यवस्थित छान असं धुवून घेतलेलं आहे आणि सिंक जे आहे ना, ते व्यवस्थित छान असं घासून क्लीन करून घेणार आहे आणि किचनचा जो आजूबाजूचा भाग आहे ना, तोही व्यवस्थित असा क्लीन करून घेणार आहे. म्हणजे व्यवस्थित स्वच्छ, छान, नीटनेटकं राहील आणि चिलटे वगैरे होणार नाही, बारीक मच्छरी येते ती होत नाही, जर आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि पुसलेला, कोरडा, व्यवस्थित असला तर. तर फक्त मोजून 15 ते 20 मिनिटं आपल्याला ह्या कामांसाठी लागतात. आणि आपल्या रोजच्या नाईट क्लीनिंग रुटीनमध्ये जर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलो, तर उद्याच्या दिवसाची सुरुवात जर छान होत असेल, तर आपल्याला करायला काही हरकत नाही. सिंक व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर जो आपला काही साबणाचा डब्बा असतो, लिक्विडचा डब्बा, तो व्यवस्थित असा क्लीन करून ठेवला, त्याच्यातलं पाणी व्यवस्थित निथळून ठेवलं, तर मग साबण व्यवस्थित राहतो. नाही तर पूर्ण त्याच्यात पाणी जर राहिलं, तर दुसऱ्या दिवसापर्यंत साबण पूर्णपणे गळलेला असतो किंवा आपण ज्या भांडी घासण्यासाठी आपण जो तार वापरतो किंवा विसणी वापरतो, तर तीसुद्धा व्यवस्थित अशी धुवून स्वच्छ ठेवली, तर मग तिचा वास येत नाही किंवा क्लीन राहते ती. आणि तशीच जर ठेवली, तर दुसऱ्या दिवसापर्यंत त्याचा अन्न वगैरे लागलेलंच असतं आपण भांडी धुताना, त्यामुळे त्याचा खूप जास्त खराब वास येत असतो.
रात्रीचं माझं हे संपूर्ण किचन आवरून झालेलं आहे. मस्त छान क्लीन झालेलं आहे. या साईडचा ओटा पुसून झाला की लगेच दुसऱ्या साईडला जो सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरतीही एक हात फिरवूनच घेत असते, कारण फोडणी वगैरे देताना तेलकट होतच असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेस नॉर्मल एक हात फिरवत असते, म्हणजे तेही व्यवस्थित असं क्लीन होऊन जाईल आणि घरामध्ये कॉक्रोच वगैरे होत नाही. जास्त करून तर जिथे आपण स्वयंपाक करतो तोच किचन प्लॅटफॉर्म आपला जरा जास्त खराब झालेला असतो. मस्त छान असं रात्रीचं माझं किचन क्लिनिंगचं जे काही रुटीन आहे ते शेअर केलेलं आहे. पूर्णपणे किचन तुम्ही बघू शकतात, स्वच्छ नीटनेटकं मस्त क्लीन झालेलं आहे. मोजून फक्त हे क्लिनिंग करण्यासाठी 20 मिनटं लागलेले आहेत. 20 मिनटामध्ये पूर्ण किचन क्लीन झालेलं आहे. स्वयंपाक करताना किचनमध्ये थोडाफार पसारा होतच असतो, त्यामुळे आपलं किचन खराब झालेलं असतं आणि भांडी धुतानाही इथे खालच्या साईडला पाण्याचे शितळे वगैरे उडलेले असल्यामुळे ओलं होऊन गेलेलं असतं. तर मग किचन ओटा पूर्णपणे आवरून झाल्यानंतर मी ते खालच्या साईडला हे अशा पद्धतीने मॉपने किंवा कापडाने इथं पुसून घेत असते, म्हणजे जेणेकरून किचन पूर्णपणे व्यवस्थित छान असा क्लीन होऊन जाईल. सगळं रात्रीचं जे काही क्लिनिंगचं काम होतं ते पूर्णपणे झालेलं आहे आणि त्यानंतर मग आपल्या खिडक्या दरवाजा व्यवस्थित अशा बंद करून घेणं, म्हणजे खिडकी जर उघडी राहिली ना तर बाहेरून पाली वगैरे येण्याची सुद्धा शक्यता असते आणि घरात एकदाची आली म्हणजे तिला काढणं खूप जास्त मुश्किल आहे. तर खिडक्या वगैरे बंद करून झाल्या आणि मेन महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या गॅसचं रेग्युलेटर बंद करणे आणि घरातील लाईट वगैरे बंद करणे. तर आजचं जे काही रात्रीचं मी किचन क्लिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा ताईंनो. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. नेहमीप्रमाणे तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या अशाच नवीन छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.